स्पंदन महाराष्ट्राचे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवारी राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवाराचं भवितव्य अद्याप ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. या मतदारसंघातील राजकीय स्थिती नेमकी कशी आहे, येथील समीकरणे कशी आहेत, हे सांगणारा काही मतदारसंघांचा आढावा पाहूयात. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत यावेळी चौरंगी लढत रंगली आहे. मुख्य लढत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनीही मोठं आव्हान उभं केलंय. औरंगाबादेतील चित्र पाहता सुरुवातीला शिवसेना सहज गड राखील असं वाटत होतं, पण आता ही लढत शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. हर्षवर्धन जाधवांमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंसमोरील अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. शांतिगिरी महाराजांनीही हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे सासरे म्हणजेच रावसाहेब दानवे हे आपल्याच पाठीशी असल्याचं जाधव म्हणालेत. त्यामुळे भाजप खरंच खैरेंसाठी काम करते का, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यात औरंगाबादेतील खड्डे, पाणी, कचरा अशा मुद्द्यांवरून खैरेंवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. हर्षवर्धन जाधव आधी शिवसेनेतच होते, त्यामुळे मतविभाजनाची शक्यता आहे. त्यात काँग्रेस एमआयएम यांच्यात मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लढतीत काही वेगळा निकाल पाहायला मिळतो की खैरेंना मतदार पुन्हा संधी देतात हे 23 मे नंतरच स्पष्ट होईल. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.